अयोध्येतील राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यभर रामरक्षा आंदोलन सुरू केले आहे। या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली। बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख तथा राम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवक प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी राम मंदिर ट्रस्टवर टीका करत शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थांच्या पारदर्शक आणि निस्वार्थ कारभाराचा आदर्श घ्यावा असे म्हटले। राम मंदिराच्या देणग्या आणि बांधकामातील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। तसेच राज्यभर महाआरती व हनुमान चालीसा पठणाद्वारे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अयोध्येतील घडामोडीवर महाराष्ट्रभर रामरक्षा आंदोलनाची सुरुवात झाली आहे। त्या निमित्तानं बुलढाणा जिल्हा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माननीय प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जे की कार सेवेमध्ये राम मंदिर बनवण्यासाठी ज्यावेळेस ते गेले होते तेव्हापासूनच्या आठवणी त्यांच्यासोबत आहेत। राम मंदिराच्या संदर्भाने त्यांची भूमिका काय ते आपण समजून घेऊया। नरभाऊ, आपण कट्टर हिंदुत्ववादी म्हणून सर्वत्र परिचित आहात, आपली काय भूमिका याबाबत? हे पहा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व शिवसैनिकांना राम मंदिराच्या निर्मितीसाठी ते भव्य मंदिर श्रीरामाचं अयोध्येला व्हावं, त्यांच्या जिथं प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता त्या ठिकाणी व्हावं म्हणून आम्हाला आदेश दिले होते। त्यावेळेस विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जे आंदोलन पुकारलं गेलं होतं त्यामध्ये विशेष करून 90-92ला जी कार सेवा घडली त्यावेळेस मी 90च्या कार सेवेमध्ये होतो आणि अत्यंत प्राणपणानं लढून मी म्हणेन, कारण त्यावेळेस सरकार, त्यांची भूमिका आणि मग कारसेवकावर केलेला बेछूट गोळीबार असेल, माझ्यासारख्या कारसेवकाला प्रचंड लाठीचार्जालाही सामोरं जावं लागलं। एक भक्तिमय वातावरण, राममय वातावरण संपूर्ण देशामध्येच होतं आणि 92मध्ये आपण पाहिलं की कारसेवकांच्या उद्रेकापुढे बाबरी ढाचाही त्या ठिकाणी पाडला गेला। आज सर्वच राम भक्तांचं देशभरातील स्वप्न होतं की मंदिर भव्य प्रमाणामध्ये होईल, प्रभू रामचंद्रांची दर्शन, रामललांचं दर्शन आपण सर्व घेऊ शकतो। निश्चितपणे आंदोलनं झाली, जिल्ह्याचं न्यायालय असेल, त्यानंतर उच्च न्यायालय असेल, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय असेल, या सर्वच न्यायालयीन प्रक्रियेतून राम मंदिरानं जाऊन शेवटी राम मंदिर बनवण्याचा आदेश मिळवला गेला। आज भव्य राम मंदिराची निर्मिती त्या ठिकाणी झाली, बरंचसं कामही अजून त्या ठिकाणी बाकी आहे, परंतु 24च्या होऊ घातलेल्या लोकसभा लक्षात घेऊन घाईघाईनं त्या ठिकाणी त्या मंदिराचं लोकार्पणही केलं गेलं। मला आठवतं मागच्या वेळेस कुंभमेळ्यासाठी ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या दर्शनासाठी अयोध्येमध्ये मंदिरामध्ये मीही गेलो। जवळजवळ 30 ते 40% काम अद्यापही त्यावेळेस बाकी होतं, अजूनही या वर्षभरामध्ये 20-25% काम बाकी असावं, परंतु जनसागर, रामसागर मी म्हणेन अयोध्येमध्ये त्या ठिकाणी शरयू नदीच्या काठावर उलटला। त्या ठिकाणी राम मंदिर व्हावं म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धवजींनी सुद्धा शरयूच्या काठावर आरती केली, सर्व शिवसैनिकांच्या सुद्धा त्या ठिकाणी समर्पण होतं। देणगी सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी दिली, सर्व राम भक्तांनी दिली, सर्व देशवासियांनी दिली मी म्हणेन। आणि मग आज ह्या ज्या बातम्या येत आहेत, अत्यंत विचलित, व्यथित, दुःखी मन होतंय की बाबरानं दरोडा टाकला तर तो तर परकी आक्रमक झाला, परंतु आज प्रभू रामचंद्रांच्या विश्वस्तांपैकीच या लोकांनी दरोडे टाकावे, चांदीच्या विटा न्याव्या, सोन्याच्या विटा न्याव्या, कॅश त्या ठिकाणाहून न्यावी, आणि आज हिंदुत्व अभि काशी मथुरा बाकी आहे। मग अयोध्या झाकीच जर अशा पद्धतीनं
लूटमारीची असेल तर काशी विश्वेश्वराचं मथुरेचं काय होईल, किंवा ते न झालेलंच बरं, असंच आम्ही या ठिकाणी हिंदू म्हणून, हिंदुत्ववादी म्हणून म्हटलं तर वावगं ठरू नये. म्हणून मला एकच विनंती करायची आहे आमच्या देशवासियांना की आम्ही तर या विरुद्ध एल्गार पुकारलेच आहे उद्धवजींनी. प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्रांची आरती होईल, हनुमान चालिसा होईल. आणि या हनुमान चालिसेमध्ये, आरतीमध्ये त्या काळामध्ये 90-92 मध्ये जे कारसेवक सहभागी झाले होते, ज्यांचा त्याग होता, बलिदान होतं, अनेक कारसेवकांनी तर रक्त सांडलं त्या ठिकाणी, आणि म्हणून त्यांनी सुद्धा त्या त्या ठिकाणच्या आरतीमध्ये ते कारसेवकही समाविष्ट होणार आहेत. म्हणून या ठिकाणी हा आक्रोश राम भक्तांचा आहे, हा सरकारच्या कानावर जावा. व ज्यांनी हे घाणेरडं पाप केलं की ज्यानं प्रभू रामचंद्राच्या मंदिरावर गल्ला मारला, दरोडा टाकला, या सर्व दरोडेखोरांना, मोठा असेल लहान असेल, कुणालाही त्या ठिकाणी सोडण्यात येऊ नये, असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना एक माझ्या परीनं आवाहन करतो सरकारला. आणि मी पुन्हा एक विनंती करेल, जे श्रीराम मंदिरचं ट्रस्ट आहे, न्यास आहे अयोध्येचं, ते त्यामध्ये अनेक ट्रस्टी आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा एक नाशिक भागातील ट्रस्टी त्यामध्ये आहेत, मराठवाड्यातले. तर कुठेतरी त्यांना संत गजानन महाराज शेगावचं नियोजन माहीत नाही का? कुठेतरी संत गजाननाच्या शेगावला, ज्याला आम्ही विदर्भाची पंढरी म्हणतो, की अतिशय सूक्ष्म नियोजन आहे. कर्मयोगी स्वर्गीय शिवशंकर भाऊ पाटलांच्या नेतृत्वाखाली ते संस्थान आज कुठल्या कुठं गेलं. सर्व क्षेत्राला समाजकारणातल्या त्यांनी स्पर्श केला. कुठल्याही प्रकारचा एकही रुपयाचा अपहार होऊ दिला नाही. शिवशंकर भाऊ हे तर त्या ट्रस्टचे अध्यक्ष होतेच होते, परंतु संस्थांमध्ये जाताना, कार्यालयामध्ये जाताना स्वतःच्या घरचंच पाणी ते त्या ठिकाणी न्यायचे, आणि पाणीचा थेंब सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्राशन केला नाही. कुठल्याही संपत्ती बाबतीमध्ये मोह त्यांनी कधी धरला नाही. गोरगरिबांच्या रक्षणासाठी असेल, गोरगरिबांच्या कल्याणासाठी असेल, कॉलेजेस असतील, शाळा असतील, त्या ठिकाणी अपंगासाठीच्या व्यवस्था असतील, वैद्यकीय सेवा असतील, त्यांनी जे जे काही सगळं पुरवलं. म्हणून आज महाराष्ट्रभर या संत गजानन महाराज संस्थानाचा गवगवा आणि त्याची कीर्ती पसरलेली आहे. म्हणून जर काही बोध घ्यायचाच असेल तर प्रभू श्रीरामचंद्र मंदिराच्या जे काही ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, त्यांनी शिवशंकर भाऊ पाटलांचं जे काही कर्तृत्व आहे, किंवा जो त्यांनी ज्या पद्धतीनं संस्थान चालवलं, ते एकदा अभ्यासावं व शिवशंकर भाऊंची त्यागाची वृत्ती त्यांनी आपल्या अंगी बाणावी, असंही आवाहन या ठिकाणी करतो. पुनश्च एक वार प्रभू रामचंद्रांच्या या जे काही आम्ही रामरक्षा आंदोलन छेडलेलं आहे, आपण सर्वच राम भक्तांनी यामध्ये सामील व्हावं व सरकारला जाब विचारावा व दोषींना कडक शासन व्हावे. धन्यवाद. देशोन्नतीसाठी समाधान गाडेकर यांची रिपोर्ट.